तुतारल्या वेषणाला हीच मागणी या श्रीगणा ए थंडी लागते काय? थंडी म्हणजे रेडी झालेले आहेत, सगळं धावत आहेत. मिळतील ती कंदमुलं खाऊन आता आम्ही क्रॉस करणार. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो लोणावळ्याला चाललो. आमच्यासोबत मित्र आहेत. हा दादू, साईराज आहे, हा रोशन, हा इकडे सुयोग आहे, हा विशाल आहे आणि तिकडे साहिल बोबले. आता आम्ही डायरेक्ट ट्रेनमध्ये बसतात. ट्रेन आता आमच्या आले 2:15ची ट्रेन होती, पण ती लेट आहे, म्हणून आता आम्ही 2:25 ट्रेन पकडतोय. चला आता डायरेक्ट ट्रेन. चप्पल घेऊन जातील. तर मित्रांनो, फायनल आता लोणावळा आलेला आहे. आता मी उतरतोय. दिसताय मी पण दिसतंय. त्यात काही शंका नाही. तेच काय वाजणी घडी काही पाहत डावल्याला 100. थांब ये, काय उतरा चला थोडं बघून सावकाश रे. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही लोणावळा स्टेशनला उतरलो. फर्स्ट टाइम या ठिकाणी आलोय. खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो, हा दादू, त्याचा आज बर्थडे आहे आणि भाईचा बर्थडे आज दणक्यात करायचा आहे. तर तुला कसं वाटतंय? एक नंबर वाटते आहे. आपल्या आज कॉलेजची ट्रिप सलग का 7वा वर्ष आहे. त्यामध्ये आमचा मित्र प्रत्येक युट्यूबर कोकण दर्शन दाखवतो घर बसल्या. आमचा प्रत्येक मित्र आहे, त्यासोबत फिरायला खूप मस्त वाटते. तो आज आला आमच्यासोबत. ओके बॉस, थँक्यू दादू. लोणावळा स्टेशनला या स्पॉटवरती फर्स्ट टाइम आलो आहे. आमचा प्लॅन आहे की आज इथे रात्री स्टे करायचं आहे आणि उद्या किंवा आताच आम्ही जे मंदिर आहे एकविरा यायचं, तिथं आम्ही दर्शनाला जाणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा. या ब्लॉगमध्ये खूप मजा असणार आहे. खूप असा फनी टाईपचा ब्लॉग असणार आहे. लोणावळा स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही. इकडे फोटोशूट वगैरे सुरू आहे. मी या लोणावळा स्टेशनला म्हणजे या लोणावळा स्पॉटला फर्स्ट टाइम आलो आहे. पण इकडचा एरिया वगैरे म्हणजे मुंबईपेक्षा तरी खूप इकडे स्वच्छता वगैरे दिसते. आता जस्ट आम्ही एंटर झालो आहे, पण खूप भारी एरिया वाटते. पूर्ण शांतता वगैरे आहे, पण मुंबईपेक्षा तर एरिया चांगला आहे. तर रोशन, तुला कसं वाटतंय इकडे आल्याबद्दल? मला मस्त वाटतंय आणि मित्रांसोबत फिरायला मजा असते खूप. आणि आता आम्ही इकडे बघा, कॅमेराकडे बघ. कॅमेराकडेच बघतोय. हां, तर आपले भावाचे सपोर्ट करा. भाव खूप मेहनत करत आहे. अजून काय? आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा, तुला मुंबई चांगलं वाटतं का इकडचा एरिया चांगला वाटतो? मुंबई पण बेस्ट आहे, लोणावळा पण बेस्ट आहे. हां. तर मित्रांनो, आता आम्ही इथे रिक्षा पकडला. तर रिक्षावरून डायरेक्ट आम्ही रूमवरती जाणार आहोत, नाहीतर मग कारला डोंगरावरती जाणार आहोत. डायरेक्ट भेटूया तिकडे. उतरलोय आणि इथे आपल्याला समोर एक गेट दिसतोय, मला दाखवतो. स्त्री नाही रे यार, श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान कारला लोणावळा असं एक गेट दिसतं, तुम्हाला दाखवतो. मगाशी आम्ही उतरलो. आता पुढे चालत परत 5-10 मिनिटाचं अंतर आहे. तिथून डायरेक्ट आम्ही ते मंदिर आहे आई एकविरा देवीचं, तिथे आम्ही जाणार आहोत. तिथे आम्हाला थोडा लेट झाला आहे, बघूया ते कसं आहे. तिकडे पूर्ण असं फोटोशूट वगैरे करणार आहोत
आणि परत तिथे त्या मंदिराच्या खालीच आम्ही 1 डे इथे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी निघणार आहोत. तर रात्रीची पूर्ण मजा वगैरे असणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये, मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण. तर ब्लॉग पूर्ण बघा. मला काकीने शंकरपाळी देते, सगळे पोरं खाता आता. प्रत्येक रुपया काय आम्हाला या टुरिस्टमध्ये काय खायला नव्हतं. फायनली आम्ही इथं रूममध्ये आलेलो आहोत. हा आमचा रूम आहे. हे टीव्ही पण आहे. हा लाईट लाव. फार्म हाऊस आम्ही बुक केलाय, आता दुसरा फार्म हाऊस चालू आता. हा चहा आणि बिस्किट आलंय. सकाळची तयारी सुरू आहे आता. दादू मस्त रपटवत बिस्किट आहे. रोशनच्या इकडे चालू आहे. गाईच खूप भूक लागली. मिळतील ती कंदमुलं खाऊन आता आम्ही क्रॉस करणार आहोत. तर मित्रांनो सगळं आता पूर्ण रेडी झालेले आहेत, सगळं धावत आहेत. तर आता आम्ही एकविरा मंदिरात जातोय. फर्स्ट टाइम इकडे आलोय पण एकदम भारी वाटतं. म्हणजे इकडचं पूर्ण एरिया पण चांगला आहे आणि आता एकविराचं दर्शन घ्यायचं आहे. डायरेक्ट जायचं वरती. एकविरा मंदिर जिथे आलेलो आहोत. म्हणजे बरंच इथे 5-10 मिनिटावरती चालायला लागतं. तर इथे आम्ही आलेलो आहोत. सॉरी. मी एकविराचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही डायरेक्ट आता रूमवरती जाणार आहोत. तिथे भारी धम्माल करणार आहोत. तर ब्लॉग पूर्ण बघा. तिथे जास्त मला शूटिंग करता आली नाही म्हणून तिथे मी एवढा ब्लॉग केला नाही. पण पुढचा ब्लॉग म्हणजे पुढे शूटिंग करते चांगली करत नाही अजून. तिथे थोडी परवानगी नव्हती शूटिंग करायची म्हणून मी तिथे कॅमेरा ओपन नाही केला. मंदिरातून दर्शन घेऊन आलो आहे. आता आम्ही दुसऱ्या एका मंदिरात चाललो आहोत. आम्हाला मंदिराचं एवढं नाव माहीत नाही. तुला माहिती का रे? पण आम्ही चाललोय. मला पण नाही माहिती पण आम्ही चाललोय. एका मंदिरात आलं आहे. त्या मंदिराचं नाव आहे नारायणी धाम. आता आतमध्ये प्रवेश करूया आणि बघूया. जाम थंडी यार, जाम थंडी इकडे. ताटकडी बसली आहे आमची. फुल एकदम. वा 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 बाई. फाउंटेन्स. अदू कसं वाटतंय? हा दिल खुश हो गया. थंडी आहे का? थंडी आहे काय? गाडी जाऊन बघ. आम्ही चालतोय. आमची परिस्थिती आम्हाला माहिती आहे. थंडी लागते काय? फाउंटेन्स आहेत हे बघा. एक नंबर व्ह्यूज आहे यार. दिल खुश हो गया. जाम थंडी लागते ना. जाम ह्याला गाडी चालवून बघ किती लागते. अजून गाडी चालवून थोडी जास्त थंडी आहे. गारवा. विशाल विशाल थंडी लागते काय? थंडीच्या वातावरणात तर आपल्याला थंडी खूपच लागणार.
मी प्रवेश केलेला आहे मध्ये मंदिरामध्ये. जगदम वाजव. वाव, मन प्रसन्न आलं यार. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही इथे आमचं जे आम्ही रूम घेतला होता तिथे आम्ही आलेलो आहोत. माझ्या मागेच रूम आहे, दाखवतो तुम्हाला आता आतमध्ये. हे बघा, डायरेक्ट आता आतमध्ये जाऊया. एक मिनिट तर मित्रांनो, फायनली आता आम्ही एंट्री केलेली आहे. देखो हमारा रूम, देखो देखो देखो. अजून वरती जायचं वाटतं. चला चला वरती चला. भाई फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लाईफ मधला. म्हणजे असं मी कधी आलोय नाही. अदो कसं वाटतंय? एक नंबर एक नंबर ना. अशी ट्रिप पुन्हा आपली होईल. ट्रेंडकडे घेऊ. हा युट्यूबवर आहे, प्रत्येक युट्यूबवर आहे ना. हे कुठं गेलं? हा रूम आहे. ये देखो भाई हमारा रूम. ओहो मित्रांनो, हे आमचा रूम आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही सर्वांनी त्या रूम मध्ये एंट्री केलेली आहे. एकदम भारी वाटतंय. लाईफ मधला एकदम भन्नाट एक्सपिरियन्स आहे. एक नंबर वाटतंय. जास्त मी एवढा कुठे फिरला असते, पण फर्स्ट टाइम आलोय इकडे. गॅलरी पण आहे.
तुझे हाल करी दादू जिरली काय जिरली